ग्रामीण भागातली पोरं भरपूर आता पोलीस व्हायला लागले ते आणि गावभर DJ मिरवणुका बॅनर सगळ्या गावभर लावलेले आहेत. म्हणजे अजून ट्रेनिंग आहे, अजून तिथं हजर व्हायला बरेच दिवस आहेत, तरी पण उगीच आपला वारेमाप खर्च केला जातो आहे बिनकारणाचा. असा विचार करणारी सुद्धा माणसं आपल्या समाजामध्ये आहेत. तर मित्रांनो, आता हे DJ मिरवणुका त्याचबरोबर बॅनरबाजी सगळ्या गावभर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची जर केली ना, तर याचा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या जो कॅन्डिडेट आहे जो सिलेक्ट झालेला आहे त्याच्या एक कष्टाचं फळ म्हणा, किंवा त्याने एवढे दिवस मेहनत केलेली आहे, जिद्द केलेली आहे, संयम ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्यावरती मात करून पोस्ट मिळवलेला आहे, त्याचा एक आनंद उत्सव म्हणून तो साजरा करणं ते साहजिक आहे. खर्च त्याचा आहे, तो आनंद आपला साजरा करणार, आपल्या कुटुंबाला आपल्या आईवडिलांना आनंद देण्याचा तो एक क्षण तो सेलिब्रेट करणारच. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये जेव्हा बॅनर लागतात, DJवरनं जी मिरवणूक निघती सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटची, त्यावेळी ती मिरवणूक पाहून, ते बॅनर पाहून बाकीच्या मुलांना प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. आपणही असं काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आपणही काहीतरी मोठं करायला पाहिजे. जिद्द, कष्ट, संयम हे ठेवून आपण सुद्धा असं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आपल्या आईवडिलांची मान मोठी होईल, उंचावेल, असं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ही जिद्द, प्रेरणा त्या कार्यक्रमामधून मिळते, ते जे बॅनर बघून मिळते. त्या बॅनरच्या जवळनं एखादा जाणारा विद्यार्थी जो आत्ता 9वी 10वीला आहे किंवा 11 12वीला कॉलेजला वगैरे जातो आहे, तर तो विद्यार्थीसुद्धा विचार करेल की ह्या दादानं जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मोठं करेल मी, आणि मी सुद्धा अशीच मिरवणूक गावामधून काढेल. अशी प्रेरणा, असं प्रोत्साहन त्याला मिळते. एखाद्या मुलीची आईवडिलांच्या सोबत गुलालामध्ये माखलेला एखादा बॅनर झळकलेला गावामध्ये दिसेल, किंवा एखाद्या मुलीची मिरवणूक गावामधून निघेल सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटची, त्यावेळी दुसरी मुलगी कॉलेजला जाणारी जी तयारी करणार आहे किंवा वेगळं असं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये करिअर म्हणून करणार आहे, तर तिलासुद्धा एक प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. ही खूप मोठी बाब अशा कार्यक्रमामधून, अशा बॅनरमधून नक्कीच होत असते मित्रांनो. आणि आपल्या गावामध्ये प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांना वाईट गोष्टी ह्या भरपूर अशा घडत असतात. त्यामध्ये आता उल्लेख करायला नको, पण पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार असतील, हे प्रोत्साहन तर गावामध्ये भरपूर आहे, भरपूर ढीगभर भरलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये अशी उदाहरणं आहेत आणि चुकीची प्रेरणा मागच्या मुलांना आहेच. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीनं मागं ही शाळा कॉलेजची मुलं वगैरे त्यामध्ये आपला वेळ घालवतात, ही प्रेरणा आहे. त्यानंतर तमाशाला जाणे, वेगवेगळ्या गावच्या यात्रांमध्ये बोंबलत हिंडणे, याच्या प्रेरणा भरपूर आहेत. परंतु एखादी चांगल्या गोष्टीची, चांगल्या जिद्दीची, चांगल्या संयमाची, कष्टाची प्रेरणा जर अशा बॅनरमधून, अशा DJच्या मिरवणुकीमधून जर मिळत असेल, तर नक्कीच असे कार्यक्रम आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजेत. आणि मी म्हणतो 4 लावली जात असेल तिथं 8 लावा, अजून लावा.